मुंबईत हजारो लोकांचा जीव घेण्याचा भयानक कट उधळला गेला का? मोहरमच्या गर्दीत एक तरुण लोकांना मोफत कॅप्सूल वाटत होता, पण त्या कॅप्सूलमध्ये वेदनाशामक औषध नव्हतं, तर मृत्यू दडला होता, असा पोलिसांचा दावा आहे. हा आरोपी नेमका कोण आहे? त्याने हा कट का रचला? त्याचं इराण कनेक्शन काय आहे? आणि जर पोलिसांनी वेळेत कारवाई केली नसती, तर काय घडलं असतं? जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. मुंबईच्या भायखळा परिसरातून समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. त्याच गर्दीत एक व्यक्ती लोकांना मोफत कॅप्सूल्स वाटत होता. सुरुवातीला लोकांना वाटलं की तो वेदनाशामक औषध वाटत आहे, मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना तो औषधांचं वाटप करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याच्याकडील सर्व कॅप्सूल जप्त केल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव फयाज प्रेमजी आहे. तो मूळचा पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी असून त्याने BBA पर्यंत शिक्षण घेतलं आहे. या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळालं जेव्हा पहाटे एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उलटी आणि पोटदुखीची लक्षणं दिसल्यानंतर पोलिसांनी फयाजची पुन्हा चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपीने धक्कादायक माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याचा उद्देश मोठ्या प्रमाणावर लोकांना या कॅप्सूल्स वाटून त्यांना इजा पोहोचवण्याचा होता. इतकंच नाही तर तब्बल 30,000 लोकांना लक्ष्य करण्याचा त्याचा प्लॅन होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने 50 किलो झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन मागवलं होतं. त्याचबरोबर 30,000 रिकाम्या कॅप्सूल्सची ऑर्डर दिली होती. त्यापैकी जवळपास 14,900 कॅप्सूल्स पोलिसांनी जप्त केले आहेत. झिंक फॉस्फाईड हे अत्यंत घातक विष मानलं जातं. चुकीच्या पद्धतीने ते शरीरात गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी फयाज प्रेमजी हा 2025 मध्ये इराण आणि इराक येथे जाऊन आला होता. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय दुव्याची शक्यता आहे का? त्यामागे कोणती संघटना आहे का? याचाही तपास सुरू आहे. सध्या तरी पोलिसांनी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी त्याचा थेट संबंध असल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. मात्र त्याचे इतर साथीदार फरार असल्याचं सांगितलं जात असून त्यांचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांची सतर्कता. जर संशय आल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसती तर परिस्थिती किती गंभीर झाली असती याची कल्पनाही करवत नाही. मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपीचे नेमके उद्देश काय आहेत? त्याने हा कट स्वतः रचला होता की त्यामागे आणखी कोणाचा हात होता? इराण दौऱ्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? अशा मोठ्या कटाच्या वेळेस पर्दाफाश करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह व महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.